राजकुमार सर, हां, काय ग? यायला वेळ लागला? रिक्षा मिळतच नव्हती मला. पण काय झालं, तुम्ही मला इथे अचानक बोलवलं. घरी पण बोलू शकलो असतो ना. नाही, खूप रिस्की होतं. आई आणि अमृताच्या समोर हे बोलणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून म्हटलं इथे ये, कोणाला संशय पण येणार नाही. बरोबर आहे तुमचं. घरात जे काय चालू आहे ते बघून माझं डोकंच काम करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे राजकुमार सर, आता मी घरून निघाले तेव्हा आपल्या घरात एक मालिशवाली बाई आली होती. मालिशवाली बाई कशासाठी? त्या बाहुलीसाठी. वहिनींनी बोलावलं होतं. वहिनी त्या बाहुलीला जिवंत बाळ समजायला लागले आहेत. तुम्हाला सांगू, परवा मी ती बाहुली बदलून दुसरी बाहुली ठेवली त्यांच्यासमोर. ते त्यांना लगेच कळलं की ती बाहुली नाहीये. राजकुमार सर, मला ना भीती वाटते. वहिनींचं आणि त्या बाहुलीचं नातं इतकं घट्ट झालंय ना, काहीच कळत नाही आता. सावली, मला सगळं कळतंय ग, पण मी काय करावं हे मात्र मला कळत नाही. मला माहिती आहे, पण तुम्ही समजून घ्या. आज बहिणींनी मालिशवाला बाईला बोलवलं. उद्या बारसं करायला लावतील, परवा जावळ काढायला लावतील. काय करणार आहोत आपण? हे सगळं असंच सुरू राहिलं ना तर बहिणी कधीच नाही सावरू शकणार. मला ना तिची अवस्था बघवत नाही. खूप प्रयत्न करतोय तिला या सगळ्यातनं बाहेर काढायला. कुणाकडे जाऊ, कुठल्या डॉक्टरला दाखवू, काय करू, हेच मला कळत नाही. तुझं आणि विठ्ठलाचं नातं खूप छान आहे. त्यालाच विचार, काय करू? तू सांगशील ते उपास तापास, कुठे देवाला जायचे, कुठले नवस बोलायचे ना, सगळे बोलायला तयार आहे. तू फक्त मला सांग. बहिणींना या खोट्या विश्वातून बाहेर काढावं लागेल. असं बोलणं सोपं आहे, तसं करणं खूप कठीण आहे. मला माहिती आहे इतकं सोपं नाहीये, पण करावं तर लागेल ना. जर हे लवकरात लवकर नाही केलं ना तर वहिनी नाही सावरू शकणार. तुला जमेल करायला हे सगळं? मी बघते मला काय करता येतं ते. पण वहिनीला मी या सगळ्यातून बाहेर काढूनच राहील. हे बघ, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काय करशील ते अमृताच्या भल्यासाठी असेल, कारण मी बघितले ना तिची काळजी घेताना तुला. तिच्या आनंदासाठी तू काहीही करशील. मला एवढंच वाटतं तिने यातनं बाहेर पडायला हवं. लहान आहेस तरी विचारतो, पडेल ना ग ती बाहेर सगळ्यात ना? प्रयत्न करेन मी, पण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला नाही आवडणार. त्यांची जबाबदारी तुम्ही घ्याल का प्लीज? आईचा राग रोष मी सहन करीन. मी जे काही तुझ्याशी पूर्वी वागलो त्याबद्दल माफ कर. यापुढे तसा वागणार नाही. फक्त माझ्या अमृताला या सगळ्यातनं बाहेर कर. आज जोडतो तुझ्यासमोर. काळजी करू नका, मी वहिनींना या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढेन. येते मी. हा. आलास? अरे राजकुमार, थांब तरी, बोल तरी आमच्याशी. काय बोलू? हा, ते सांगितलं ना पोपटासारखी कबूल करेल ती. सावली काय म्हणाली माहितीये का? अमृता वहिनीला या भ्रमाच्या जगातनं बाहेर काढायला हवं. तिचा संबंध त्या बाहुलीपासून तोडायला हवा. असं नाही ना केलं तर पुढे जाऊन खूप त्रास होईल. सावलीला अमृताविषयी खूप काळजी वाटते. भैरवी, कळतंय का तुला? तू जर असं काय बोललीस ना. आओ, अशीच आहे ती दादा. हा, सगळ्यांशी अशीच गोड गोड वागते. आओ, तोंडात ना अशी साखर ठेवून असते आणि मग अशी गंडवते, माहितीये का? हे बघ राजकुमार, आता काय होणार यापुढे? सावली घरी जाईल,
सारंगला तिलोत्तमाला गोड 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 बोलून बरोबर ती त्यांना तिच्या बाजूने करून घेईल. तिला अमृताबद्दल जे काय झालंय ते झाल्याचं तिला किती दुःख झालंय हे दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि हे सत्य असंच कायमचं दबून जाईल. कधीच कुणाला कळणार नाही की प्रत्यक्षात काय झालं होतं ते. कधीच कळणार नाही. कुठे गेली होती सावली? बाहेर गेले होते मी. मला सांग, तू आईला काही बोललीस का? ती चिडचिड करत होती, तिचं काहीतरी बिनसलंय. मी असं काही नाही बोलले, पण मला नाही माहित त्या का वैतागल्या आहेत. सावली, सावली बघितलंस का? आज छकुली किती गाढ झोपली येते. बघ ना, झोपणारच ना. छान मालिश आणि गरम पाण्याने आंघोळ घातली आहे ना बाई साहेबांना, मग झोपणारच. वहिनी, त्या मालिशवाल्या कसं काम करतायत? उत्तम. आणि अनुभवी पण आहेत मावशी. हो की नाही? छान आहेत ना मावशी? चांगली गोष्ट आहे. तुम्ही बाळाला काय म्हणून हाक मारता? छकुली. छान आहे ना? आमची छकुली आहे ही, हो की नाही छकुली? का ग? असंच विचारलं मी. काही नाव वगैरे नाही ठेवलं तुम्ही? नाव बरोबर आहे तुझं. छकुलीला नाव हवंय ना आता. काहीतरी नाव शोधायला हवं ना. छकुली, ऐकलं का सावली काकू काय म्हणते ते? आता आपण सावली काकूलाच कामाला लावू. आता तुझं बारसं करावं लागेल, हो की नाही? सावली काकूला सांग, माझ्या बारसाची तयारी करा लवकर लवकर, उद्या आपल्याला बारसं करायचंय. बारसं उद्या? हो मग करावंच लागणार ना आता उद्या बारसं. सावली, माझ्या छकुलीला नाव हवंय की नाही? सावली, तू एक काम कर, लवकरात लवकर तयारीला लाग. आजूबाजूच्या सगळ्या बायकांना सांगून टाक, मला छकुलीसाठी आता नवीन कपडे पण घ्यावे लागतील बारशासाठी. आणि सावली, पाळणा सजवायला फुलं पण लागतील हा. तेव्हा खूप कामं बाकी आहेत. मी एक काम करते, लिस्ट तयार करते, तू बाकीच्या तयारीला लाग. हा, मी आले तिला झोपून. छकुली, हेच नको होतं मला. कशाला उगाच डोक्यात भरवलंस तिच्या? मी काय भरवलं त्यांच्या मनात? मी फक्त त्यांना हे विचारलं की बाळाला काय हाक मारता म्हणून. त्यांनीच बारशाचा विषय काढला ना. अरे पण सावली, तू बोललीच नसतीस तर तिने पण विषय काढला नसता ना. आता बारसं करणार आहे ती, सगळ्यांना बोलवायचंय, आजूबाजूच्या लोकांना. मला ना तुमचं काहीच कळत नाहीये. जर मी त्यांना सत्य सांगायला गेले तर ते तुम्हाला आवडत नाहीये. मी त्यांच्या नाटकात सामील झाले तेही तुम्हाला पटत नाहीये. मग मी काय करावं? काहीच नको करू सावली. प्रत्येक वेळेला काहीतरी केलंच पाहिजे असं नाहीये.